फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पोंचो स्टाईल ब्लाउज. या फोटोतील ब्लाउज व त्यावरील अंब्रेला घेर हे दोन्ही वेगवेगळे आहेत. या ब्लाउजला अर्धा मीटर कापड लागेल, तसेच अस्तर ही अर्धा मीटर लागणार आहे. वरील घेरासाठी सारी पन्न्याचे नेटचे 1.5 मीटर कापड लागेल. कुठलाही पॅटर्न करण्यासाठी प्रथम कागदावर कटिंग करावे. कागदावर पुढील प्रमाणे मापे टाका. ब्लाउजची उंची अधिक अर्धा इंच घेणे. येथे मुंडा खोली सर्वांना 5.5 ते 6 इंच खाली घेणे. येथे छातीची रेष आखून घेणे. येथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेणे. येथे कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच घेणे. छाती व कमरेला जोडणे. त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवणे. येथे सर्वांना शोल्डर 5.5 इंच घेणे. येथे 1 इंच वर घेणे. शोल्डर बेल्ट साठी येथे 2 इंच रुंदी घेणे. आडवी रेष जोडणे. पुढील गळाखोली 7 इंच खाली घेणे. आवडीनुसार गळाखोली पाहिजे तितकी घेता येते. येथे मुंड्याचा आकार देणे. दाखवल्याप्रमाणे बॅक कागदावर कापून घेणे. शोल्डर पट्टी ही कापून वेगळी करणे. फ्रंटसाठी मोठा कागद घेणे. त्याच्यावर बॅक प्रथम आखून घेणे. बॅक आखताना पुढे व खाली कागद मोठा ठेवणे. येथे फ्रंटला 2 इंच बाहेर घेणे. येथे गळ्याला तिरपी रेष जोडणे. येथे टक्स पॉइंट अधिक अर्धा इंच घेणे. येथे आडवी टक्स लाईन आखणे. येथे छातीचा 10वा भाग अधिक अर्धा इंच घेणे. टक्स सरळ खाली जोडणे. येथे 1.5 इंच खाली घेणे. खाली दोन्ही बाजूला तिरपे जोडणे. येथे डाच रुंदी 1.5 इंच घेणे. मोठ्या छातीला डाच रुंदी 2.5 इंच घेणे. येथे 2.5 इंच सरळ जोडणे. येथेही 2.5 इंच सरळ जोडणे. टक्स दोन्ही बाजूला जोडणे. दाखवल्याप्रमाणे फ्रंट कापा. डाच कापून घेणे. शोल्डर पट्टी ही 4 इंच आहे. फ्रंट बॅकला येथे आपण अखंड शोल्डर पट्टी घेणार आहोत. अखंड शोल्डर पट्टीच्या दुप्पट अधिक 1 इंच घेणे. येथे रुंदीला 4 इंच घेतले आहे. कागद कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे अस्तरावर सर्व पेपर कटिंग ठेवणे. याप्रमाणे अस्तर कापलेले आहे. येथे फ्रंट घडीवर कापलेला आहे. येथे फ्रंटला डाच जोडले जातील. बॅक सुट्ट्या पदरावर कापलेले आहे. मेन कापडावर अस्तराप्रमाणे ब्लाउज कापणार आहोत. याप्रमाणे कापड व अस्तर दोन्ही कापलेले आहेत. बॅकला डाच आखून घेणे. साधारण 4 इंच उंचीला डाच घेणे. रुंदीमध्ये डाच अर्धा इंच घेणे. याप्रमाणे अस्तराला व मुख्य कापडाला वेगवेगळे मागचे डाच टिपा मारणे. फ्रंटला सुद्धा अस्तराला वेगळे व मुख्य फ्रंटला वेगळे डाच मारून घेणे. शोल्डर पट्टीला घडी मारून टीप मारली आहे.
दाखवल्याप्रमाणे शोल्डर पट्ट्याला उलटवून घेणे. दोन्ही शोल्डर पट्टीला व्यवस्थित इस्त्री मारून घेणे. दाखवल्याप्रमाणे अस्तराचा फ्रंट खाली ठेवणे. दोन्ही शोल्डर पट्ट्या वर ठेवणे. मुख्य फ्रंट उलट बाजूने वर ठेवा. दाखवल्याप्रमाणे मुंड्याला व आडवी बाजू व गळ्याला टीप मारून घेणे. हा फ्रंट उलटवून घेणे. फ्रंटला इस्त्री करून घेणे. फ्रंट प्रमाणेच दोन्ही बॅगच्या मध्ये शोल्डर पट्ट्या ठेवणे. दाखवल्याप्रमाणे मुंड्याला व गळ्याला टीप मारणे. बॅक उलटवल्यानंतर ब्लाउज याप्रमाणे दिसेल. बॅकला नेहमीप्रमाणे हुकलूक पट्ट्या करून घेणे. नेहमीप्रमाणेच फ्रंट व बॅकला कमर पट्ट्या लावून घेणे. फ्रंट व बॅक एकावर एक उलट्या बाजूने ठेवणे. नेहमीप्रमाणेच ब्लाउज पाहिजे त्या मापाने फिटिंग करून घेणे. पोंचोसाठी प्रथम कागदावर मापे टाकणार आहोत. एका बाजूला कागदाला घडी आहे. येथे 4 इंचावर आकार दिलेला आहे. आपल्याला पाहिजे तितकी गळा खोली घेता येईल. येथे ब्लाउजच्या उंचीपेक्षा 4 इंच जास्त घेतले आहे. गोलवा आकार देणे. कागद कापून घेणे. दाखवल्याप्रमाणे डबल कापडावर पोंचो कापून घेणे. याप्रमाणे साइड जोडून घेणे. गळ्याला पाइपिंग तयार करणे. पोंचोच्या बॉर्डर वरून लेस लावणे. याप्रमाणे आपला हा पोंचो दिसेल. आवडीप्रमाणे या पोंचोला स्टँड कॉलर ही लावता येईल व फ्रंटला ओपन ठेवावे. याप्रमाणे आपला पॅटर्न तयार झालेला आहे. हा पोंचो शॉर्ट टॉप, टॉप, फ्रॉक इतर कपड्यांनाही वापरता येतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. लिबर्टी इन्स्टिट्यूटच्या शाखा पुणे, ठाणे, दादरला आहेतच. येथे एखादा कोर्स कराच. तुम्हाला त्याचा तुमच्या करिअरमध्ये नक्कीच हातभार लागेल.